राहुरी फॅक्टरी परिसरात दरोड्याचा डाव उधळला. स्थानिक गुन्हे शाखेकडून दरोडेखोरांची टोळी जेरबंद. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. राहुरी फॅक्टरी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक 18 मेच्या रात्री राहुरी परिसरात पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान पोलिसांना प्राप्त माहितीनुसार कोल्हार ते राहुरी रोडवर एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरित्या फिरत असून त्यातील टोळी डिझेल चोरी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे आणि त्यांच्या पथकाने गुहागाव परिसरात सापळा रचला. संशयित स्विफ्ट कार येताना दिसताच पोलिसांनी ती अडवून तिन्ही बाजूंनी वेढा घातला आणि कारमधील 3 आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये करण राजू उर्फ राजेंद्र साळुंके, सनी उर्फ सल्ल्या राजेंद्र पवार, जितेंद्र रोहिदास वाघमारे यांचा समावेश आहे. तर चौथा साथीदार निलेश मोकळ हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 2 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, 2 मोबाईल, 35 लिटर डिझेल, लोखंडी कटावणी, चाकू आणि टॉर्च असा एकूण 2,15,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अंतर्गत दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.